जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आज जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल किंवा कृषी यांत्रिकीकरण अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तसेच कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार अशी देखील जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। आता शेतकरी मित्रांनो, पैसे तर जमा होणार हे तर समजलं, परंतु पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार, तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही, हे सर्व काही जाणून घेणे देखील आवश्यक आहे। आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या देखील खात्यावरती पैसे कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते जमा होणार का, नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार, तसेच कृषी अवजारांचे थकीत अनुदान कधी जमा होणार, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची एकदम सत्य आणि अधिकृत माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावर आणि काही यूट्यूब चॅनल्सवरती नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांबद्दल वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात आहेत। नमो शेतकरी योजनेचे खरंच आता 2 हप्ते एकत्र जमा होणार का? शेतकरी मित्रांनो, वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता देखील आतापर्यंत जमा व्हायला पाहिजे होता, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे मग नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार, खरंच नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र जमा होणार का, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहेत। आता शेतकरी मित्रांनो, खरंच नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती एकत्र जमा होणार का? तसेच कृषी अवजारांचे थकीत अनुदान कधी मिळणार? त्याचबरोबर सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे कर्जमाफीचे पैसे आज जमा होणार का, उद्या जमा होणार का, म्हणजेच की नेमके कर्जमाफीचे देखील पैसे कधी जमा होणार, तर याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला समजणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच या ठिकाणी नुकसानकारक असते। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणावर फिरत आहे। दावा केला जातोय की राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी जमा करणार आहे। आता या बातमीमागचं नेमकं सत्य काय आहे, नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, कृषी विभाग किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असा कोणताही अधिकृत निर्णय अद्याप देखील घेण्यामध्ये आलेला नाही। इतर राज्यातील संदर्भ जर बघायला गेला तर मध्य प्रदेश सरकारने बलराम महोत्सव आयोजित करून लाखो शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचे वाटप केले आहे। आणि याच बातमीचा चुकीचा संदर्भ जोडून महाराष्ट्रामध्ये अफवा पसरवल्या जात असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल राज्य सरकारने अद्याप देखील कोणताच निर्णय घेतला नाही आणि ही दुर्दैवाची बाब आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, बघा, सध्या ज्या काही बोगस बातम्या बघायला मिळत आहेत, तर अशा बोगस बातम्यांपासून सावध राहणं देखील आवश्यक आहे। काही लोक फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी जुन्या मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ एडिट करून दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं देखील चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। आता शेतकरी मित्रांनो, शासनाकडून हप्ता वितरणाचा कोणताही कार्यक्रम किंवा तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका।
आता राज्य सरकारने हप्त्याच्या वितरणासंदर्भातील कोणतीच तारीख जाहीर केली नाही, परंतु सूत्रांच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मग आता सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, तसेच कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। परंतु त्यापूर्वी कृषी यांत्रिकीकरण योजनेसंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, ती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होऊ शकतात आणि कर्जमाफीचे पैसे देखील आज जमा होणार की उद्या जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। फक्त थोडा वेळ काढून या ठिकाणी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता सर्वात आधी आपण या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण योजनेसंदर्भातील एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार हे तर तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे। त्यापूर्वी कृषी यांत्रिकीकरण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्यामध्ये लाखो शेतकरी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॉली, नांगर, मोगडा आणि इतर अवजारांच्या अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत। शेतकरी मित्रांनो, अनुदानाबाबतची ताजी परिस्थिती जर बघायला गेलं तर सुमारे 650 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानासाठी वितरित करण्याचे बाकी आहे। महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी देखील सध्या बघायला मिळत आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये महाराष्ट्राने पहिल्या हप्त्याचा पूर्ण निधी वापरून केंद्र सरकारकडे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केले आहे आणि यामध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती ठरले आहे। आता शेतकरी मित्रांनो, नव्या निधीला मंजुरी देण्यामध्ये आली आहे। केंद्र सरकारने दुसऱ्या हप्त्यासाठी मंजुरी दिली असून आता नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। यामध्ये केंद्र सरकारचा वाटा 335 कोटी रुपये आहे, तसेच राज्य सरकारचा वाटा 223 कोटी आहे आणि असे एकूण साधारणतः 558 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। हा 558 कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असून त्याचा शासन निर्णय निर्गमित केला जाईल। यामुळे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा पद्धतीची ही आनंदाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला। तसेच शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भातील प्रक्रिया देखील वेगाने सुरू आहे। शासन या कर्जमाफी योजनेसाठी आवश्यक असलेला मोठा निधी उभा करण्याचे काम करत आहे। निधीचे योग्य नियोजन करत असताना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरणामध्ये थोडा वेळ लागला असला तरी अधिकृत घोषणा होताच खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे नक्कीच आम्ही या चॅनलच्या माध्यमातून काम करू। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल सरकारनं अद्याप देखील कोणतीच घोषणा केली नाही। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र जमा होणार, आज पैसे जमा होणार अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा जर विचार केला तर सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी या ठिकाणी म्हणजेच की आता मंजूर करण्यामध्ये येत असल्याची माहिती समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल। सरकारकडे देखील एकच मागणी आहे, सरकारनं वेळेमध्ये पैसे जमा करणं देखील आवश्यक आहे। खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा व्हायला पाहिजे होते, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ते जमा झाले नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही। नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरी आनंदाची बातमी ती म्हणजेच की आता कृषी यांत्रिकीकरणासाठी 558 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून ही अनुदानाची रक्कम लवकरच खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार असल्यामुळे नक्कीच कृषी यांत्रिकीकरणासाठी जे देखील शेतकरी पात्र ठरले असतील तर अशा शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की कर्जमाफीचे पैसे नेमके कधी जमा होणार,
तर शेतकरी मित्रांनो बघा, DBTच्या माध्यमातून आता कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होत आहे. कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. जर पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सर्वात आधी तुमची कर्जमाफी होईल. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, सध्या कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला आजची आज एक छोटंसं काम करायचं आहे आणि ते काम केलं तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. मग आता कर्जमाफीच्या लाभासाठी कोणतं काम करावं लागणार, तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड, कर्ज खाते व बचत खात्याचे पासबुक यादीत नावापुढे नमूद असलेल्या विशिष्ट क्रमांक आणि ॲग्रेस्टॅक नोंदणी या आवश्यक कागदपत्रासह आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. म्हणजेच की eKYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यामध्ये DBT प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाईल आणि अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होत आहेत आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर आजची आज बँकेमध्ये किंवा CSC सेंटरवरती जा आणि बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की eKYC करून घ्या आणि eKYCची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. राज्य सरकारनं सांगितलं होतं की 31 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होतील. त्यानुसार आता या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. जर तुमचं देखील कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर सर्वात आधी बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की eKYC करून घ्या. बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्ही बँकेमध्ये किंवा CSC सेंटरवरती जाऊ शकता आणि आधार प्रमाणीकरण झाल्यानंतरच खात्यावरती पैसे जमा होतील. फक्त कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं म्हणजेच की माझी कर्जमाफी झाली असं नाही, तर कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरण म्हणजेच की बायोमेट्रिक पद्धतीने KYC करायची आहे आणि ती KYCची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच खात्यावरती पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत देखील आता अनुदानाची रक्कम जमा होणार आहे आणि त्याचबरोबर आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम आता सुरू झाले आहे. सहकार विभागाने 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 13,000 कोटी रुपये देण्यामध्ये येत आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच आता दुसऱ्या यादीचे काम सुरू आहे. त्यामुळे जर तुमचं कदाचित पहिल्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर काळजी करू नका, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये जे शेतकरी आहेत तर त्यांच्या गावांमध्ये कर्जमाफीच्या याद्या जात आहेत. त्यांची तात्काळ पडताळणी करून साधारणतः 31 तारखेपर्यंत 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांपूर्वीच सांगितलेलं होतं. त्यानुसार आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. याबद्दल जर तुमचा काही प्रश्न असेल, तुमचे काही अडचण असेल, समस्या असेल तर ते देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की विचारण्याचा प्रयत्न करा. तुमचा प्रश्न नक्कीच आम्ही या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.